वेदिका चव्हाणच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून 30 एप्रिलपर्यंत अहवाल येणार आहे. दोषींवरती कारवाई केली जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलंय. तसंच हर घर नल से जल या योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन टाकली, मात्र अजून पाणी मिळालं नाही. याची चौकशी केली जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असंही उईके म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. विकास विभागाचे मंत्री अशोक उईके सर आपल्यासोबत आहेत. उईके सर, तुमच्या जिल्ह्यामध्ये काठोडा नावाचा गाव आहे, शेजारी पारधीबेड आहे. वेदिका चव्हाण या मुलीचा पाणी भरताना मृत्यू झालेला आहे आणि त्या गावामध्ये पाईपलाईन पोहोचली आहे, हँडपंप आहे, हँडपंप नादुरुस्त होता, पाईपलाईनमधून आजवर पाणी एक थेंब मिळालेला नाही. ही दुर्दैवी स्थिती का? आदिवासी समाजाची मुलगी पाणी भरण्याला गेली असता तिचा पाय घसरून 12 वर्षाची मुलगी होती, मृत्यू झाला. अतिशय वाईट आहे आणि दुर्दैवसुद्धा आहे. आणि 13 तारखेला ही घटना घडलेली आहे. मी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि नोंद घेण्यात यावी अशा प्रकारे सूचना दिल्या. हर घर नल से जल ही योजना जी आहे त्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. नदीवर पाणी भरायला राज्यभरात लाखो लोक जातात, त्यात फारसं वावगं नाही. मात्र घरासमोर नळ आहे पण नळातून पाणी येत नाही म्हणून चिमुकली नदीवर जाते आणि बुडून मरते. हे शासनासाठी भूषणावह गोष्ट नाही. नाही, भूषणावह तर बिलकुलच नाही. अतिशय गंभीर बाब आहे. आमची आदिवासी समाजाची मुलगी अरुणा नदीवर पाणी भरायला गेली होती आणि निश्चितच त्याच्यावर तोडगा काढण्यात येईल. दरवर्षी जे काही उपाययोजना केले जातात, टँकर वाढवले जातात, विहीर अधिग्रहित केले जातात, त्याच्याशिवाय खरोखर प्रभावीपणे पाणी मिळू शकेल यंदा काय केलं जाईल? ते पाणी टंचाई योजनेच्या अंतर्गत आम्ही आढावा घेतला असता काही ठराविक गावं राहिले असेल, परंतु 100% सरकारच्या माध्यमातून प्रत्येकाला घरापर्यंत पाणी मिळालं पाहिजे हा उपक्रम हातात घेतल्यामुळे प्रत्येकाच्या घरापर्यंत पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अखेरचा प्रश्न सर, चौकशी जी तुम्ही सांगताय ती चौकशी काल म्हणजे काळ मर्यादेमध्ये होईल का? केव्हापर्यंत अहवाल येईल आणि केव्हापर्यंत ॲक्शन होईल? या 30 तारखेपर्यंत, 30 एप्रिलपर्यंत. एका आदिवासी चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्यांनी हा संपूर्ण प्रकरण जो आहे तो अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.